नमस्कार प्रेक्षकांनो, येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांसमोर रायाने तांडव केलेला असतो मंजिरीला बरं वाटावं म्हणून। कारण पुन्हा एकदा मंजिरीची तब्येत ही बिघडलेली असते आणि जेव्हा राया इथे आता पूर्ण भावनेने महादेवांसमोर तांडव करत असतो त्यावेळेला तिथे जय येतो आणि जय म्हणत असतो की राया, अरे या सगळ्याचा काही फायदा होणार नाही आहे। तुला माहिती आहे का, मंजिरीला कधीच बरं वाटणार नाही आहे, मंजिरी गेली ढगात असं म्हणाल्यानंतर रायाला खूपच जास्त राग येतो आणि राया आता जयचा वध करणार असतो। तो तिथे असलेला त्रिशूल घेतो आणि इथे जयचा वध करणार तेवढ्यातच तिथे मंजिरी आलेली असते। आणि प्रेक्षकांनो, जेव्हा मंजिरी हॉस्पिटलमधून मंदिरामध्ये आलेली असते तेव्हा तिने खूप मोठ्या सत्याचा उलगडा केलेला असतो आणि ते सत्य म्हणजे जेव्हा इथे राया जयला मारायला जाणार तेवढ्यातच मंजिरी म्हणते की राया, अरे जय तुझा भाऊ आहे, जो तुझ्यापासून दूर झाला होता, जो हरवला होता ना, तो तुझा भाऊ जयच आहे। तेव्हा इकडे आता मंजिरी असं म्हणाल्यानंतर इथे दोघांच्याही पायाखालची जमीन सरकते आणि इथे महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांच्या मंदिरामध्ये मंजिरीने खूप मोठ्या सत्याचा उलगडा केलेला असतो। ती म्हणालेली असते की राया, तुझा हरवलेला भाऊ म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही तर तो जय आहे। असं जेव्हा ती म्हणते तेव्हा इकडे जय आणि राया दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो, हे आपल्याला पाहायला मिळतं। तर प्रेक्षकांनो, अचानकपणे असं काय होतं की मंजिरीची तब्येत तर सुधारलेली असते, तिची तब्येत पुन्हा इतकी कशी काय बिघडते आणि त्याचबरोबर डॉक्टर मंजिरीची कशा पद्धतीने ट्रीटमेंट करत असतात आणि मंजिरीला बरं करण्यासाठी राया किती प्रयत्न करतो, कशा पद्धतीने तो तांडव करतो आणि इथे जयचा वध करता करता मंजिरी कशा पद्धतीने त्या दोघांचं सत्य रायाला सांगते, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण सगळं बघूया। तर इथे प्रेक्षकांनो, आता मंजिरी ही जयचं सत्य शोधण्याचा प्रयत्न करत असते। रायाचं कुटुंब कुठलं आहे, रायाच्या कुटुंबामध्ये किती माणसं होती, त्याचा भाऊ आणि आई दोघेजण जिवंत आहेत की नाही, हे सगळं आता मंजिरी शोधून काढत असते। तेव्हा मंजिरीला रायाने एक लॉकेट दिलेलं असतं, ते लॉकेट रायाच्या आईने रायाला घातलेलं असतं आणि तसंच सेम लॉकेट रायाच्या आईने त्याच्या दुसऱ्या भावाला घातलेलं असतं। त्यामुळे इथे लहानपणीची आईची आठवण म्हणजे रायाकडे ते लॉकेटच उरलेलं असतं। ज्या वेळेला मंजिरीची तब्येत बरी नसते त्यावेळेला रायाने ते लॉकेट मंजिरीला दिलेलं असतं आणि तो म्हणतो की हे लॉकेट साधंसुद्धा लॉकेट नाही आहे, हे लॉकेट जादूचं लॉकेट आहे, तुझ्यावरती जे पण संकट येईल ना ह्या लॉकेटमुळे दूर होईल, कळते का तुला। तेव्हा इथे मंजिरी म्हणते, हो बाबा ठीक आहे, होईल दूर। तेव्हा ते लॉकेट आता रायाने मंजिरीला दिलेलं असतं तिच्या इथे आता चांगल्या तब्येतीसाठी, चांगल्या आरोग्यासाठी। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता मंजिरी हॉस्पिटलमध्ये असते आणि रायाला ती 5वी पुडी काही देता येत नसते। त्यामुळे इथे रायाने खूपच चांगल्या रीतीने जयला मंजिरीपासून लांब ठेवलेलं असतं आणि जेव्हा इथे आता मंजिरीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होते तेव्हा सगळ्यात जास्त आनंद रायाला झालेला असतो। मंजिरी घरी येते आणि रायाला म्हणत असते की राया, आता माझी उरली सुरली सगळी कामं मला करायची आहेत, सगळ्यात आधी मला तुझं कुटुंब शोधून काढायचं आहे। तेव्हा राया म्हणतो, जाऊ दे ना मिस फायर, हे बघ मी आता माझा संपूर्ण भूतकाळ विसरून गेलो आहे, मला काही ते आठवतसुद्धा नाही, कारण माझी आई आणि माझा भाऊ दोघेजण त्या घरामध्ये जळले असं सगळ्या लोकांचं म्हणणं आहे। मग आता माझ्या जखमा ज्या भरत गेल्यात त्या जखमांवरची खपली काढण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर मला ते सहन होणार नाही। तेव्हा मंजिरी म्हणते की राया, तुझा भाऊ आणि तुझी आई जर त्या घरामध्ये जळाले असते तर त्यांच्या हाडांचे काहीतरी अवशेष तिथे सापडले असते ना, पण तिथे काहीच नाही आहे आणि तू म्हणत असतात की मागचा आणि पुढचा 2 दरवाजे आहेत, घराला खिडकी आहे। ज्या वेळेला कदाचित आग लागली असेल ते दोघेजण मागचा दरवाजा तोडून गेले असतील किंवा खिडकीतून उडी मारून गेले असतील, काहीतरी घडलंच असेल ना राया, नाहीतर त्या दोघांचे अवशेष तरी सापडले असते, असं मंजिरी आता म्हणते। तेव्हा इथे रायाला वाटत असतं की मिस फायर आता उगाचच माझ्या घरच्या लोकांना शोधण्यामध्ये तिचा वेळ वाया घालवते, त्यापेक्षा तू आराम कर ना, तुझी तब्येत बरी कर। मंजिरी म्हणते की नाही, असं होणार नाही। त्यानंतर तिला कळतं की हा जय त्याच्या स्वतःच्या आईवडिलांना मारतो,
मंजिरीने लग्नाला नकार दिल्यानंतर इथे राया सगळ्यात जास्त खुश झालेला असतो, पण इथे मात्र जयला खूप जास्त राग आलेला असतो. जेव्हा मंजिरी लग्नाला नकार देते तेव्हा जय आपल्या आईवडिलांना सुद्धा सोडत नाही, आपल्या वडिलांना मार मार मारतो आणि हे दृश्य मंजिरी आपल्या डोळ्यांनी बघते. तेव्हा मंजिरी म्हणते, हा जय असा काय स्वतःच्या वडिलांना सुद्धा मारतोय, याच्या डोक्यावर काही परिणाम झालाय की काय? असं वागण्याच्या मागे नक्की कारण तरी काय, हे आता शोधून काढायला हवंय. तेव्हा मंजिरी जयच्या घरी जाते रायाबरोबर. राया बाहेरच उभा राहतो. मंजिरी जयच्या आईवडिलांना त्याच्याबद्दल थोडी माहिती विचारते, तो असा काय आहे? तेव्हा ते म्हणतात, तू लग्नाला होकार देतेस का? तेव्हा मंजिरी म्हणते, का मी नकार दिला म्हणून त्याने तुम्हाला मारलं का? तेव्हा इथे रायाचे वडील म्हणतात, नाही नाही, तो आमचा मुलगा आहे, तो आम्हाला कसं काय मारेल ना. तेव्हा मंजिरी म्हणते, हे बघा काका, मी माझ्या डोळ्याने बघितलंय जयने तुमच्यावरती हात उगारला. तेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल मला प्लीज थोडी माहिती सांगा. कुठलाच मुलगा आपल्या आईवडिलांवरती हात का उगारेल? तेव्हा इकडे आता जयचे वडील म्हणत असतात, कारण बाळा, जय आमचा सख्खा मुलगा नाही आहे, आम्ही त्याला लहानपणी दत्तक घेतलंय. दत्तक घेतल्यानंतर तो थोडा चांगला वागत होता, पण नंतरला त्याचं वागणं खूपच जास्त विचित्र होत गेलं, तो हट्टी होत गेला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता मंजिरीला माहिती मिळालेली असते, कुठल्या आश्रमामधून तुम्ही इथे जयला दत्तक घेतलंय, त्या आश्रमाचं नाव, तुमचं नाव वगैरे सगळं एका पेपरवरती तिने लिहून घेतलेलं असतं. आणि ती आता रायाला म्हणते की चल, आता आपल्याला जायचं आहे माऊली आश्रममध्ये, तिथूनच त्या जयला दत्तक घेण्यात आलं होतं, तिथे त्याची काही माहिती मिळते का ते बघूया चल. जेव्हा मंजिरी त्या माऊली आश्रमामध्ये जाते जयची चौकशी करायला, तेव्हा बरोबर 4 पेजेस हे आता गायब झालेले असतात. आणि ते 4 पेजेस दुसरे तिसरे गुणाचे नाही तर ते जयचे असतात आणि ते 4 पेजेस गायबसुद्धा झालेले असतात. तेव्हा मंजिरी म्हणते की बरोबर 4 पेजेस गायब कसे काय झाले, नक्कीच काहीतरी गडबड आहे. तेव्हा ती मॅडमला म्हणते की तुम्हाला जर या 4 पेपर्सबद्दल काही माहिती मिळाली तर मला प्लीज तुम्ही फोन करा. इथे राया मंजिरीची वाट बघत असतो. तेव्हा इथे मंजिरी रायाला सुद्धा सांगते, तुला माहिती आहे त्या जयला आहे ना त्याच्या आईवडिलांनी दत्तक घेतलंय, तो त्यांचा सख्खा मुलगा नाही आहे. तेव्हा इथे रायाला सुद्धा हे सगळं ऐकून खूपच मोठा धक्का बसतो. त्यानंतर रायाला हॉस्पिटलमध्ये बोलावलं जातं आणि मंजिरीची जी ब्लड टेस्ट केलेली असते त्याच्यामध्ये विषारी विषाणू आहेत हे सापडलेलं असतं. पण आता मंजिरी बरी असते. डॉक्टर म्हणतात की राया दादा, तुम्हाला मंजिरीची खूप जास्त काळजी घ्यावी लागणार आहे, तिच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. पण काहीही झालं तरीसुद्धा ते विष तिच्या पोटात पुन्हा जाता कामा नये, नाहीतर मंजिरीला वाचवणं कठीण होऊन जाईल. आणि तसंही ब्रशमधून तिला विष देण्यात आलं होतं. ब्रश करण्याच्या आधी मंजिरी तो नक्कीच धुत असेल आणि मग त्यातलं जे काही विष आहे ते निघून जात असेल आणि मग कमी विष तिच्या पोटात गेल्यामुळे आपल्यासमोर ती उभी तरी राहिली, नाहीतर ती जगलीसुद्धा नसती. तेव्हा इथे आता राया म्हणत असतो, डॉक्टर तुम्ही काळजीच करू नका, मी मिस फायरला काही होऊ देणार नाही आहे, मी स्वतः तिची काळजी घेईन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रिक्षावाल्याचे कपडे परिधान करून त्या ठिकाणी जय आलेला असतो आणि जय जबरदस्ती मंजिरीच्या तोंडामध्ये आता पुडी सोडत असतो. पुडी सोडणारा एकच व्यक्ती तो म्हणजे जय घोरपडे. तेव्हा तो आता ती पुडी पूर्णपणे मंजिरीच्या तोंडामध्ये टाकतो आणि तिला गिळायला सांगत असतो. त्यामुळे इथे आता मंजिरीचा गळा त्याने घट्ट पकडून ठेवलेला असतो. मंजिरीसुद्धा त्याचा खिसा वगैरे ओढत असते, शर्टचा खिसा ती ओढून काढण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतरला प्रेक्षकांनो, इथे आता जय घोरपडेला काही करून मंजिरीचा काटा काढायचा असतो, कारण मंजिरी त्याच्याबरोबर लग्नाला तर नकार देतेच पण त्याचा अपमानसुद्धा करते. तेव्हा इकडे आता जय दुसरी पुडीसुद्धा तिच्या तोंडामध्ये सोडतो. तेव्हा मंजिरीला खूपच मोठा आता धक्का बसतो की हा माणूस आहे तरी कोण आणि मला मारण्याचा प्रयत्न का करतोय. तेव्हा इथे मंजिरीला कळलेलं असतं की कदाचित हा जय घोरपडे असावा. त्यानंतरला मंजिरी अजून घरी आलेली नसते. उमाला, नानांना, निखिलला, रुचिताला सगळ्यांना खूप जास्त काळजी वाटते, कारण रायाचा फोन आलेला असतो. रायाने सांगितलेलं असतं की मिस फायर माझ्याबरोबर नाही आहे, पण ती कुठे आहे ते लवकर शोधून काढा, मी सुद्धा शोधतोय आणि मिस फायरबरोबर मला महत्त्वाचं बोलायचं आहे असं सुद्धा त्याने सांगितलेलं असतं. तेव्हा उमाला बरोबर माहिती असतं. उमा म्हणत असते, काय मंजिरी रायाबरोबर नाही आहे म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणजे इथे उमाला सुद्धा माहिती असतं, जर राया मंजिरी बरोबर असेल तर मंजिरीला काहीच होऊ शकत नाही. पण प्रेक्षकांनो, इथे जयने आता मंजिरीला जबरदस्तीने औषधसुद्धा
खाऊ घातलेलं असतं आणि ते औषध व्यवस्थितरित्या पोटात जावं त्यासाठी जय तिच्याच आता बॅगमधून पाण्याची बाटली काढतो आणि ते पाणीसुद्धा तिला जबरदस्तीने प्यायला देतो. त्यामुळे इथे मंजिरीला आता चक्कर येत असते. या सगळ्या झटापटीमध्ये मंजिरी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यातच ती इथे जयच्या शर्टचा खिसा पकडते आणि तो ओढून काढते. प्रेक्षकांनो बघा, इथे तिने बरोबर तो किस्सा ओढून काढलेला असतो. राय तिला पाणी देतो प्यायला आणि सरळ तिथून निघून जातो. त्यानंतरला मंजिरी चक्कर येऊन त्या ठिकाणी पडलेली असते. तिला चक्कर आल्यानंतर ती काही शुद्धीवरती येत नाही. तर इथे राया आणि उमा दोघेजण मंजिरीचा शोध घेत असतात. एक दादा सांगतात की जंगलाच्या दिशेने मंजिरी गेलेली आहे. तेव्हा राया तिकडे सुद्धा जातो. त्याचबरोबर इथे मंजिरी आता जरा शुद्धीवरती येते. राया तिला फोन करत असतो. मंजिरी म्हणते की हे काय माझ्या हातामध्ये. तिच्या हातामध्ये आता तिने जयचा किस्सा जो ओढलेला असतो त्याच्यामध्ये आता रायाच्या आईने त्याला दिलेलं जसं लॉकेट आहे तसं लॉकेट त्या आता पुडीमध्ये असतं आणि ते लॉकेट जेव्हा मंजिरी बघते, मंजिरीला सगळ्यात जास्त आनंद होतो. ती म्हणते याचाच अर्थ आता हे लॉकेट सेम रायाच्या लॉकेटसारखं आहे, त्याच्या आईने दिलेलं. त्यामुळे आता रायाचा भाऊ तरी हा माणूस नक्की असावा. हा माणूस जो कोणी होता जो मला मारण्याचा प्रयत्न करत होता हा रायाचा भाऊ तर नसेल असं मंजिरीला वाटतं. मंजिरीला शुद्ध आलेली असते. ती लगेचच इथे आता रायाला फोन करते. तिथे आता मंजिरी सापडत नसल्यामुळे राया गेलेला असतो महादेवाच्या मंदिरामध्ये. त्यानंतर प्रेक्षकांनो मंजिरीने फोन केलेला असतो की राया मला तुला भेटायचं आहे, तू लवकर मला मंदिराजवळ या आणि भेट. तेव्हा इथे आता रायाच्या मंदिराजवळच इथे राया आलेला असतो आणि त्या ठिकाणी मंजिरीसुद्धा येते. ती आता इथे रायाला आवाज देते आणि म्हणते की राया. तेव्हा इथे राया लगेचच मंजिरीच्या जवळ येतो आणि म्हणतो अगं मिस फायर कुठे होतीस तू, तुला कुठे कुठे नाही शोधलं, तुला माहिती आहे का. तेव्हा मंजिरी म्हणते राया मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा राया म्हणतो सांग ना. तेव्हा मंजिरी म्हणते तुला माहिती आहे का राया, अरे तुझं कुटुंब, तुझा भाऊ आणि तुझी आई दोघेही जिवंत आहेत. तेव्हा राया म्हणतो काय बोलतेस तू मिस फायर. तेव्हा मंजिरी म्हणते हो राया, मी जे काही बोलते ते सगळं खरं आहे. आणि ती पुढे काही बोलायला जाणार तेवढ्यातच ती चक्कर येऊन ती खाली पडणारच असते. तेवढ्यातच रायाने तिला पकडलेली असते. तेव्हा इथे मंजिरी चक्कर येऊन खाली पडते. राया म्हणतो ए मिस फायर काय होते तुला. तेव्हा मंजिरी आता काहीच बोलत नाही. राया तिला उचलतो, पुन्हा हॉस्पिटलला घेऊन जातो. तेव्हा डॉक्टर म्हणतात काय झालं राया दादा. तेव्हा इथे राया म्हणतो काय माहिती डॉक्टर, अहो चक्कर येऊन पडली मिस फायर, बघा ना तुम्ही चेक करा. तेव्हा इथे मंजिरीला आता पुन्हा ऑक्सिजन वगैरे लावण्यात येतो कारण तिची तब्येत पूर्वीपेक्षाही बिकट झालेली असते. ह्यावेळेला जास्तीचं औषध पोटात गेल्यामुळे तिची तब्येत आता बिघडलेली असते. हे सगळं जय घोरपडेने केलेलं असतं. जय म्हणतो की आता ती मिस फायर काही वाचणार नाही आहे या रायाची. आणि तुला माहिती आहे का रे, यावेळेला औषध डायरेक्ट त्या मंजिरीच्या पोटात गेले, असंच केलं आहे मी. तर इथे जय जणू काही तिच्या जीवावरती असा काही उठलेला असतो जसा एखादा राक्षस आणि त्या पद्धतीनेच तो इथे मंजिरीला मारण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर इथे आता मंजिरी काही बरी होत नसते, तिला खूप जास्त त्रास होत असतो. तेव्हा डॉक्टर म्हणतात की राया दादा तुम्ही बाहेर जाऊन थांबा बरं. राया म्हणतो मी नाही थांबणार. तेव्हा ते लोक म्हणतात हे बघा राया दादा आम्ही आमचं काम करतोय, तुम्ही बाहेर जाऊन थांबा. तेव्हा इकडे राया म्हणत असतो मी थांबतो ना इथे, तुम्ही मिस फायरला बरं करा. तेव्हा इथे सिस्टर जबरदस्तीने रायाचा हात पकडून त्याला राया भाऊ करत आता बाहेर घेऊन येतात आणि म्हणतात की आम्ही तुमच्या मिस फायरवरती पूर्णपणे ट्रीटमेंट करतोय, तिला बरं करण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही थोडा वेळ बाहेर तरी थांबा ना. तेव्हा इथे आता राया कसा बसा बाहेर येऊन थांबलेला असतो. उमाला फोन करून सांगतो की मंजिरी सापडली, तिची तब्येत बिघडली म्हणून तिला हॉस्पिटलला घेऊन आलो आहे, हे सुद्धा तो सांगतो. त्याचबरोबर इथे आता मंजिरीची तब्येत खूप जास्त बिघडलेली असते. ती स्वतःला वाचवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करते, पण इथे जयने संपूर्ण औषध तिच्या तोंडात ओतलेलं असतं आणि पाणीसुद्धा प्यायला दिलेलं असतं. त्यामुळे इथे मंजिरीची तब्येत आता पूर्णपणे काही बरी होत नसते. तर इथे प्रेक्षकांनो आता राया देवाचा धावा करतो. महाशिवरात्र असते त्यामुळे तो आता इथे महादेवांच्या मंदिरामध्ये जातो आणि तिथे तो आता तांडव करण्याचा निर्णय घेतो. तो इथे आता तांडव करतो मंजिरीला बरं वाटावं म्हणून. तो देवाचा धावा करतो आणि म्हणतो की काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर मिस फायर ही बरी झाली पाहिजे आणि त्यासाठी तो आता देवाजवळ तांडवसुद्धा करतो.
तेव्हा इकडे तांडव करत असताना तिथे आता जय घोरपडे येतो आणि म्हणतो, अरे राया, काय करायचं आहे तेवढं कर, पण आता काही तुझी मिस फायर ती मंजिरी बरी होणार नाही आहे, ती जाणार देवा घरी. आणि तेवढ्यातच तिथे डॉक्टर मंजिरीला बरं करण्यासाठी जे काही प्रयत्न करत असतात, तिच्या तोंडाचा तो मास्क बाजूला करतात, ऑक्सिजन बाजूला करतात आणि तिच्या तोंडावरती चादरसुद्धा टाकतात. कारण जणू काही इथे मंजिरी आता देवा घरी गेलेली आहे असंच झालेलं असतं. मंजिरीचा शब्द दिलेला असतो की ती आता वाचणार नाही आणि तिच्या तोंडावरती आता चादर टाकली जाते. रायासुद्धा मंदिरामध्ये गेलेला असतो तिला बरं वाटावं म्हणून प्रार्थना करण्यासाठी, पण इथे आता मंजिरीचा जीव गेलेला असतो म्हणून डॉक्टर तिच्या तोंडावरती टाकतात आणि बाहेर येतात. त्यानंतरला इथे आता राया तांडव करत असताना मंजिरीला आता थोडं थोडं बरं वाटत असतं आणि ती पूर्णपणे आता शुद्धीवरती येण्याचा प्रयत्न करत असते. आणि प्रेक्षकांनो, मंजिरी शुद्धीवरती येते तर इथे महादेवांच्या आशीर्वादामुळेच इथे आता मंजिरी शुद्धीवरती आलेली असते. आणि त्यानंतरला इथे पुन्हा एकदा तिला मास्क वगैरे लावला जातो आणि तिला सांगितलं जातं की तुम्ही आराम करा, थोडा वेळ आराम करा. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते की नाही, मी आराम नाही करू शकत, काही झालं ना तरीसुद्धा मला आराम करायचा नाही आहे, मला लवकरात लवकर रायाकडे जायचं आहे, प्लीज डॉक्टर मला रायाकडे जाऊ द्या. तर इकडे जेव्हा आता जय म्हणालेला असतो की तुझी मिस फायर गेली देवाच्या घरी, तिचं आता संपलं सगळं, 5वी पुडी गेली तिच्या पोटात, मिस तिच्या पोटात टाकली, कळलं का तुला, असं म्हणाल्यानंतर इथे रायाला जो काही राग येतो तो जयचा गळाच पकडतो. जयचा गळा पकडतो आणि म्हणतो, काय रे, तुझी हिंमत कशी झाली, माझ्या मिस फायरला मारशील तू, माझ्या मिस फायरला, ते शक्य होणार नाही आहे, कळलं का तुला. त्यानंतरला प्रेक्षकांनो, इकडे आता मंजिरी ही शुद्धीवरती आलेली असते आणि तेवढ्यातच तिला आता काही करून जयला भेटायला जायचं असतं. आणि इथे जय आता रायाला खाली पाडतो आणि तिथे देवीचं जे त्रिशूळ असतं ते घेऊन इथे आता जयचा वधच करत असतो. तेव्हा तिथे येते ती म्हणजे मंजिरी. मंजिरी येते आणि म्हणते, थांब राया, अरे जयच तुझा हरवलेला भाऊ आहे, तुला कळते का, जय तुझा हरवलेला भाऊ आहे. तेव्हा इथे आता राया थांबतो, नाहीतर त्याने जवळजवळ इथे आता जयचा वध करायचंच ठरवलेलं असतं. त्याला तो त्रिशूलाने मारून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. पण मंजिरी योग्य वेळेवरती येते आणि रायाला सांगते की राया, हाच तुझा हरवलेला भाऊ आहे. तेव्हा तो म्हणतो, हा जय घोरपड्या माझा भाऊ असूच शकत नाही. तेव्हा मंजिरी म्हणते, हे बघ, त्याच्याकडे आणि तुझ्याकडे सेम लॉकेट आहे, हवं तर विचार जयला, जय हे लॉकेट तुझं आहे ना. तेव्हा जय म्हणतो, हो, हे लॉकेट माझंच आहे. तेव्हा मंजिरी म्हणते की मला मारायला आलेला माणूस हा दुसरा तिसरा कोणी नाही तर जय घोरपडे होता, पण त्याचा खिसा जेव्हा मी फाडला ना झटापट्टीमध्ये, तेव्हा हे लॉकेट माझ्या हातामध्ये आलं आणि तेव्हा मला विश्वास बसला की जय हा तुझा हरवलेला भाऊ आहे. असं म्हणाल्यानंतर इथे जय आणि राया दोघांनाही धक्का बसतो. तर इथे मंजिरीने आता आधी मंदिरामध्ये येऊन रायाला सत्य सांगितलेलं असतं, नाहीतर इथे राया रागाच्या भरामध्ये जयला मारून टाकेल हे सुद्धा तिला माहीत असतं. म्हणूनच ती येते आणि या गोष्टीचा खुलासा करते की जय तुझा हरवलेला भाऊ आहे, हे बघ त्याच्या खिशामध्ये हे लॉकेट होतं. तेव्हा राया म्हणतो की खरं बोलतेस तू मिस फायर. तेव्हा मंजिरी म्हणते, हो, अगदी खरं बोलते मी, हवं तर विचार ना जयला, जय हे लॉकेट तुझं आहे ना. जय म्हणतो, हो, माझं लॉकेट आहे. आणि त्याच्यावरूनच इथे आता एका गोष्टीचा खुलासा झालेला असतो, ते म्हणजे जय घोरपडे हा रायाचाच भाऊ आहे, जो की आधी हरवला होता. हे सत्य मंजिरीने रायाला शोधून दिलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे रायाची कुटुंबाजवळ ओळख करून दिलेली असते. आणि अशा पद्धतीने रायाने तांडव करत मंजिरीचा जीव वाचवलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.